श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी संदेश आपले सहर्ष स्वागत करते. प्रत्येक क्षणाला स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर वर्षाव करो, आपल्या सुखांना वाढवो आणि आपल्या अंधकाराला दूर करो, ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना. तुम्ही कधीकधी मनाने खूप काही आक्रोश करता. कधीकधी जे काही मिळत नाही त्याच्यासाठी धावपळ सुरू आहे. ते विचार गोंधळात पाडणारे आहेत. त्या विचारातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत आहात. तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. देव बोलत आहेत, नवीन संधी, नवीन उपचार आणि नवीन काहीतरी तुझ्या मार्गात आहे, जे तुझ्यासाठी नवीन संधीचे निर्माण करत आहे. बाळा, सर्व काही हिशोब होत आहे. चांगल्या कर्मांचा आणि त्यासोबत वाईट गोष्टींचा सुद्धा. वाईट गोष्टी तुम्हाला दूर करायच्या आहे. त्यासाठी माझ्यासोबत म्हणा की मी आजपासून त्या प्रत्येक वाईट गोष्टीचा त्याग करायला तयार आहे, जी माझ्यासाठी अडचण होत आहे, जे माझ्या हृदयातून त्रासदायक निघत आहे. ते सर्व काही त्रास मला संपवायचे आहेत. त्या क्षणाला तू जेव्हा प्रार्थना करशील तेव्हा मी तुझ्यासाठी आशीर्वाद पाठवेन, तुला पुढे नेईन. तुझ्यासाठी ते प्रश्न संपतील आणि आनंद येईल. जे काही लोक आज तुम्हाला खूप काही परिस्थितीने खाली पाहत आहेत किंवा तुमच्यासाठी त्यांनी तुमच्या भक्तीला ओळखले नाही, भक्तीनं पाहिले नाही आणि तुमच्यासाठी ते सर्व काही नकारात्मक विचार करत आहेत. जे लोक तुमच्यासाठी निरंतर निंदा करतात, काही कट कारस्थान रचतात किंवा तुम्ही निरंतर मागे राहावे किंवा तुमच्यात आपसात भांडणे व्हावीत, वादविवाद व्हावेत यासाठी प्रयत्न करतात, अशा लोकांपासून दूर राहण्यासाठी एक प्रयत्न करा. स्वामी तुम्हाला जे काही देणार आहेत ते तुमच्यासाठी योग्य पद्धतीने येणार आहे. तुमच्या कित्येक गोष्टीवर त्या लोकांची नजर आहे. तुमचे पैसे, तुमची मिळकत, तुमचे नाते, तुमचे असलेले प्रेम, तुमच्या असलेल्या काही गोष्टी ज्यावर त्या लोकांची नजर आहे. पण नुसतं नजर ठेवून काही उपयोग होणार नाही. त्यांनी तुमच्यासाठी कितीही विचार केले तरी मी तुमच्या पाठीशी उभा आहे. कधीकधी लोक माझ्याकडे येताना भितात. त्यांना असे वाटते की मी त्यांचे ऐकणार नाही. पण जो पुण्यवान आहे, जो धैर्य ठेवतो, जो सामर्थ्याने पुढे येऊ पाहतो, मी त्याच्यासाठी कार्य करतो. कारण मी त्याचाच हात धरतो जो माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो. विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, विश्वासाला तुटू देऊ नका. तुम्हाला जे काही चिंतेचे कारण आहे ते लवकरच संपणार आहे, यावर विश्वास दाखवा. संसारात कुठेही असे ठिकाण नाही जिथे काळजी नाही. प्रत्येकाला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुठली ना कुठली चिंता आहे. मग ती मुलांसंबंधित असो, तुमच्या आनंदासंबंधित असो, तुमच्या व्यवहारासंबंधी असो किंवा तुमच्या कार्यासंबंधी असो किंवा एखाद्या नात्याला तुटण्याची भीती मनात असेल तरी देखील ती चिंताच आहे. देव म्हणतात, पण काळजी करणे हे सोडून द्यावे. कर्म करत पुढे चालत राहावे. परिस्थिती आपोआप वळण घेणार आहे. कारण जेव्हा तुम्ही सर्व काही मार्ग बंद आहे असे म्हणून मागे फिरू पाहता तेव्हाच मी तुमच्या पुढे असतो, की तुम्ही मागे न वळता पुढे चालत राहा. प्रत्येक स्त्रीच्याही मनात आहे की मी पुढे जावे आणि प्रत्येक पुरुषाच्याही मनात आहे की मी पुढे जावे. जेव्हा एकमेकांचा ताल बसेल तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकता. अत्यंत भांडणे करणे, कर्कश आवाजात वार्तालाप करणे, या सर्व काही गोष्टी घरात वादावादी निर्माण करतात, ताणतणाव निर्माण करतात आणि भीतीमुळे आणि काही कष्टामुळे तुम्ही एकमेकांपासून वेगळे होऊ लागता. तेव्हा ते सर्व काही सोडून
जर एकजुटीने काही निर्णय घेत असाल तर पुढे जाणे शक्य होणार आहे. ज्यासाठी तुम्ही देवाकडे वारंवार प्रार्थना करत आहात त्यासाठी आपल्या कुटुंबावर देखील तुम्हाला विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. बाळांनो, तुम्हाला जिथे अंधार वाटतो तो अंधार आता तुमच्यापासून दूर जाणार आहे. कारण मी तुमच्यापर्यंत आलो आहे. माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत आले आहेत. तुमच्या विचारावर ती कृती करा आणि पुढे जा. कारण तुम्ही आता तुमची नोंदणी माझ्या त्या सर्व काही आशीर्वादांसाठी केली आहे. म्हणून तुमच्यासाठी कट, कारस्थान करणारे, कुरबुऱ्या करणारे किंवा तुम्हाला घातक ठरणारे सर्व काही दूर करण्याचे आशीर्वाद देणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला मिळणार आहे त्या क्षणापासून तुमची ऊर्जा वाढू लागेल. तुमच्यासाठी आता सर्वत्र आनंदी आनंद पसरणार आहे. तुम्ही कितीही त्रासदायक वळणावरून जात असला तरीही संयम, धैर्य आणि आनंद तुम्हाला मिळणार आहे. मी तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीपासून मुक्त करण्यासाठी आज आलो आहे जे तुमच्यासाठी त्रासदायक होत आहे. मनाला सोपे आणि सहज मार्ग द्या. ते आहे भगवंताचे मार्ग. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या हट्टाला मी मान्य केलं आहे कारण तू माझा प्रिय बाळ आहे. स्वतःला कमी लेखू नकोस कारण आता तू खूप मोठ्या कार्यासाठी निवडला गेला आहेस. जेव्हा जेव्हा तुमच्या हृदयातील काही कल्पना तुम्हाला असं अस्पष्ट वाटतात तेव्हाच मी तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणतो. जेव्हा चमत्कार घडतात त्यावर विश्वास ठेवा. प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे हा तुम्हाला बुडण्यापासून वाचवणार आहे, त्रासापासून वाचवणार आहे. तुम्ही जर किंवा तुमची जर कुणी फसवणूक करणार असेल तर त्यापासून देखील वाचवणार आहे. स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाणार आहे ती जागा पवित्र होईल. ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि ऐकणाऱ्या मन हृदयात देवाचे आशीर्वाद येतील आणि चमत्कार घडतील. जेव्हा जेव्हा तुम्ही देवाकडे आकर्षित व्हाल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी सर्व काही चमत्कार घडणार आहेत. तुम्ही आता त्या टप्प्यावर आला आहात जिथे आजपर्यंत तुम्हाला कुणाची मदत मिळाली नव्हती. पण आता इथून पुढे देव तुमच्यासाठी मार्ग तयार करणार आहे. कधी कधी काही गोष्टी चुकीच्या वाटू शकतात पण आता त्या प्रखरतेने तुम्हाला जाणवू लागतील. तुमच्यासाठी आशीर्वाद येऊ लागतील. भक्तांनो, हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. तुमच्या मनावरील ताण कमी होईल. देव तुम्हाला मार्ग दाखवतील. देव तुम्हाला जी काही आशा देत आहेत ती पूर्ण करणारे आशीर्वाद देखील येतील. चमत्कार होतील आणि तुम्ही पुढे जाऊ शकाल. दैवी आशीर्वादांवर, दैवी सामर्थ्यावर तुमचाही आशीर्वाद प्राप्त करण्याची तुमची इच्छा असेल, जर तुम्हाला तुमच्या हक्काचे, तुमच्या आनंदाचे प्राप्त करायचे असेल तर देवाला एक प्रार्थना करा. हे स्वामी राया, मला माझ्या संकटापासून दूर करा. मला ताणतणावरहित जीवन जगायचे आहे. सुख, संपन्नता, आनंद प्राप्त करायचा आहे. त्यासाठी माझी निवड करा. मला पुढे न्या आणि माझ्यासाठी आशीर्वाद द्या. तुम्ही प्रार्थना केली की ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते. जेव्हा तुम्ही पाहाल की देव तुमचे ऐकत आहे तेव्हा अनेक चमत्कार तुमच्या मार्गात घडतील. तुमच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण होऊ लागतील आणि तुम्ही पुढे जाऊ शकाल. तुमच्या शक्यता वाढतील. कधीही नकारात्मक ऊर्जेने भरू नका. तुमच्या घरात उद्या दुःख, तांडव सर्व काही दूर होणार आहे. जे काही आक्रोश सुरू आहेत, जे काही भांडणे झाली आहेत ते सर्व काही दूर केल्या जाणार आहे. जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा देवावर विश्वास ठेवावा लागेल कारण देवच सर्व काही करू शकतो. देवच तुम्हाला पुढे नेतो. देवच तुम्हाला आनंदात ठेवू शकतो. देवाचेच आशीर्वाद आहे की तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्ही जिंकणार आहात. तुम्ही केलेल्या प्रयत्नात यशस्वी ठरणार आहात. तुमचा विश्वास तुम्हाला जिंकवेल. तुमचा देव तुम्हाला पुढे नेईल. देव म्हणतात, बाळा, संदेशांकडे पाठ फिरवू नको. तर मन लावून काही मिनिटे जर तू हे ऐकत असला
तर सर्व काही चांगलंच होणार आहे. तुझ्या नशिबात आज खूप काही मिळणार आहे, जे तुला दिल्या जाणार आहे. त्यासाठी तयार हो, सज्ज हो. खरे तर हा संदेश अगोदरच तुला मिळायला हवा होता, कारण ती माझी योजना आहे. पण ठीक आहे, तू ज्या क्षणाला हे ऐकत आहेस त्या क्षणाला प्रयत्न करणे सुरू कर. तुला जे काही कर्ज आहे ते देखील पुढील काळात समाप्त होताना दिसून येईल. हा फेब्रुवारीचा महिना तुझ्यासाठी खूप काही घेऊन आला आहे. जर तू हे सर्व काही पाहत आहेस, ऐकत आहेस, तर या महिन्यात तू खूप काही कमावले आहे, जे तुझ्यासाठी आहे. बाळा, आता इथून पुढे पुढच्या महिन्यात तुला जे काही मिळणार आहे तेही उत्तम आहे. तुझ्यासाठी खूप पुढे जाणारे आहे. जर तू शांततेने काही निर्णय घेतलेस तर तू अधिक पुढे जाऊ शकतोस. तुझ्यासाठी आशीर्वाद आहे. काळजी करणे थांबव आणि व्यर्थ चिंता करणे लांब ठेव. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्हाला आवडला असेल, जर तुम्ही स्वीकार केला असेल, यातील आशीर्वादांना स्वीकार केले असेल, तर स्वामी माऊलीचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली भक्ताची सावली आहे. स्वामी माऊली तुमच्यावर कृपादृष्टीने आशीर्वाद देऊन तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुम्हाला जे काही हवे आहे ते मिळवून देणारे आशीर्वाद देऊन ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय